आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक इथं संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यासाठी मागच्या मीटिंगमध्ये ठराव करण्यात आले होते आणि त्या मीटिंगमध्ये 13 जणांची कमिटी करून तालुक्यामध्ये गाववार फिरून नावं गोळा करण्याची जबाबदारी सोपवली होती। त्याप्रमाणे जवळजवळ 35 गावातून नावं 400 नावं आलेली आहेत आणि या नावामधून कार्यकारिणी करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सेक्रेटरी आणि इतर पदाधिकारी, त्याचप्रमाणे सुकाणू समिती आणि त्याचप्रमाणे मध्यवर्तीवर पाठवायची नावं, ही सर्व जबाबदारी आता या नवीन कार्यकारिणीवर राहणार आहे। त्याच्यासाठी या कार्यकारिणीमधून 35 जणांची कमिटी ही आज इथं करण्यात आलेली आहे। ती कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कार्याध्यक्ष, खजिनदार हे पदाधिकारी नेमिलच, त्याचबरोबर मध्यवर्तीमध्ये जी 16 नावं पाठवायची आहेत ती नावं सुद्धा पाठवून देतील आणि अशा प्रकारे कामकाज हे योग्य प्रकारे करून लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचून आम्ही लोकांचा सहभाग वाढवायचा प्रयत्न करायला लागलोय आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र एकीकरण समितीला पूर्वीचे जे सन्मानाचे दिवस होते ते आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत। आपल्याला माहित आहे, पूर्वी समितीचे 7 आमदार, 5 आमदार, 3 आमदार अशी कमी कमी होत आज एकही आमदार नाही आहे। परंतु आज या मराठी माणसाचा उपयोग फक्त मतासाठी करून घेऊन इथल्या मराठी माणसावर अत्याचार आणि अन्याय जे कर्नाटक सरकार करायला आहे त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करणं हे प्रमुख ध्येय आहे। प्रत्येक ठिकाणी कानडीकरण करण्यात आलेलं आहे। आजच आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली की कर्नाटकच्या सचिव शालिनी रजनीश यांनी प्रत्येक ऑफिसचा कारभार हा फक्त कन्नडामध्ये करायचा, इंग्लिशमध्ये सुद्धा करायचा नाही आणि त्याचप्रमाणे कोर्ट कामकाज सुद्धा हे कन्नडामध्ये करायचं, अशा प्रकारचा जो आदेश काढलेला आहे तो आमच्यासारख्या लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असलेल्या लोकांना नाहक जाचक ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं यासाठी विरोध करण्यासाठी आपली संघटना मजबूत असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आज कर्नाटक सरकार प्रत्येक ठिकाणी कॅनडीकरण करायचा प्रयत्न करायला लागलाय, पण अल्पसंख्याक आयोगाच्या आयुक्तांच्या या काही निर्णयाप्रमाणे आम्हाला मराठीत सुद्धा कागदपत्र कन्नडी बरोबर मिळणं अत्यंत आवश्यक आहे। परंतु अल्पसंख्याकांचे सर्व हक्क हे कर्नाटक सरकार दाबून तुडवून त्यांचे पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत दुर्दैव आहे आणि ते हक्क मिळवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करून आम्ही लढा उभारणार आहोत। हेच या आजच्या मीटिंगच्या एकंदरीत दृश्यातून दिसून येते आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावोगावी महाराष्ट्र एकीकरण समितीची शाखा करून सक्रिय होऊ हा आमचा उद्देश आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।